तर आता परत एकदा आम्ही दुसऱ्या पॉईंटला आलो आहे, ताशी व्ह्यू पॉईंट. तर चला वरच्या साईडला जाऊ, बघू की एक्झॅक्टली कसं आहे ते. हा, या साईडला काहीतरी व्ह्यू आहे. ह्या साईडला असं काहीतरी व्ह्यू आहे. सो ह्या साईडला कुठेतरी आहे असं म्हणतात. ती बहुतेक असावी, जे पूर्ण ड्राय झालं आता. आणि इकडे आता सावीला आम्ही सिक्कीमचे कपडे घालतोय. सो सावी, सिक्कीमवाली बनणार तू आता. आता तू सिक्कीमवाली बनणार आहेस. इसको इधर ही रख देना आपके साथ. खाना पीना रहना इन लोग के साथ हो जाएगा, तेरा स्कूल भी. राहतेस ना सावी इथे. अरे रहा ना. नहीं ये मेरे मैडम है. आपको पहनने का मन इकडे बरेच असं फिरायला आहे. बायनक्युलर आहे इकडे. तुम्ही असे कपडे वगैरे वेअर करू शकता. सिक्कीमवाले बनू शकता थोडंसं ड्रेसअप करून. थोडं त्यांचं कल्चर आहे, म्हणजे ते आपल्याला ॲक्टिव्हिटी करवतात असं. कपड़ा डालने का और ये नहीं सकते. अरे नहीं करना है. एक बहन की बच्ची की आई ना फोटो अच्छा आएगा. बालू अच्छे. मराठी मराठी बोल. हाँ, मुझे नहीं आता है. एक मेरी दोस्त वो मराठी बोलती है. वो तो सीख गए. वो सीख गई है. महाराष्ट्र के साथ ही शादी किया हुआ है, मुंबई वाली के साथ ही शादी किया है वो. आ जाना आप फिर हमारे साथ मुंबई में, आपको मैं सिखा दूंगा. पिंक बहुत मैचिंग वाला आई तो ब्लैक. आम्ही तुम्हारो कांचो. सगळेजण ड्रेसिंग करतात, मस्त एन्जॉय. कोण आहे आई होते तर सोना आई. इकडे उभी राहा ना, काकाला फोटो काढू दे बाबू. सो आता आम्ही पोचलो आहे तिसऱ्या पॉईंटला, जे पॉईंट आहे गणेश टोक. तर आपण जाऊया चला आणि बघूया गणेश टोक जाऊन. ह्या साईडला हे गणेश मंदिर आहे, तो वरती जाऊन आपण बघूया गणेश टोक. ओके. मला नाही घेतलेलं बघायचं. चल गजर सारखी गणपती नको. तुला वाजवायची घंटी नाही नाही. परत टिक्का लावायचा आहे. त्याच्यावरतीच लावायचा आहे तो टिक्का. हां चला, आता आम्ही परत गणेश टोक झाला आणि आता हनुमान टोकला आलो आहे. तर चला बघू आपण आतमधून मंदिर कसं आहे. जय हनुमान जी की जय.
पैसे हा थांब देतो तुला पैसे. जय श्रीराम. सगळी बघ माळाला घेऊन कशी आतमध्ये डान्स चालू आहे. राम आहे. राम नाही. सो आता आम्ही आलेलो आहेत इकडे. फ्लॉवर्स आहेत, फ्लॉवर बेड आहे, ती प्लेस आहे. सो असं काहीतरी आहे आणि खूप मोठं आहे. सो चला आपण आतमध्ये जाऊ आणि बघूया की एक्झॅक्टली कसं काय आहे ते. म्युझियम्स, फ्लॉवर्स, सगळ्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत तिथे. हे बघा, असं वाटतं हे एकदम रिअल आहे. आपण दाखवूया ना. तिला एक उचलून केवढे बघ रिअल बनवले त्या लोकांनी एकदम. एक से हजारों का, इरादों से सपनों का, संस्कृति से भाषाओं का और हरियाली से नागरीकरण का. हाँ, यही मैत्री की सोच सिक्किम को दुनिया की सबसे खूबसूरत और शांत जगह बनाती है. मैत्री एक जैसा बनने में नहीं, अलग होकर भी एक साथ जीने में है. जब हम अपनी वेशभूषा, अपनी भाषा, अपनी संस्कृति को दिल से अपना करके भी एक दूसरे का साथ निभाते हैं, तभी मैत्री को मिलती है असली पहचान. आता तिथे जाऊया, तिथे जाता ना. त्याच्यानंतर आपण अजून आतमध्ये येऊया. तर हे जर बघाल तर एकदम यार मस्त क्लासी. भारी आहे ना. इकडे मिरर आहे, तिकडे मिरर आहे. त्यांनी मिररमध्ये पूर्ण हे केले.
इकडे आपल्याला महाग जास्त, तिकडे 200 होता, ते जास्त आहे असं. आमदान जास्त आहे. आणि ही जी आपण जी फुलं बघतो ना, ही सगळी आणि सगळी 100% ओरिजिनल आहे. आणि बरेच फोटो, म्हणजे इकडे फोटो म्हटलं आहे, ओरिजिनल फ्लॉवर्स ठेवलेले आहेत इकडे प्रत्येक ठिकाणी. ही जितकी पण दिसतात आपल्याला तितकी सगळी ही ओरिजिनल फ्लॉवर्स आहेत. आणि प्रत्येक व्हरायटीचे फुलं आहेत इथे, अजूनसुद्धा आहेत, ते मी तुम्हाला अजूनसुद्धा दाखवतो कुठे आहेत ती. ह्या साईडला आलो तर आपण इकडे सुद्धा बघू शकता, सगळे ओरिजिनल फ्लॉवर्स आहेत, प्लांट्स आहेत. म्हणजे आपल्या भारतामध्ये प्रत्येक टाईपचे जे फ्लॉवर्स आहेत ते या लोकांनी इथे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. कोणत्या कोणत्या प्रकारची फुलं आहेत, झाडं आहेत, त्या सगळ्या गोष्टी. मस्त ब्युटिफुल लेडी, पूर्ण सिलिकॉनची बनवलेली आहे. काय आता आम्ही आलो आहेत इथलं हँडीक्राफ्ट आणि त्याचं एक्झिबिशन आहे. म्हणजे एक्झिबिशन म्हणजे इन द सेन्स इकडे तसंच आहे, इकडे ह्या सगळ्या गोष्टी. सो चला आज पण आतमध्ये जाऊन बघूया कोणती गोष्ट, आणि आवडल्यास परचेस करूया. कॉपी काढून ठेवली नाही, सेकंड कॉपी बनली. सो आता आम्ही रोपवेने जाणार आहोत. हाँ हम लोग 3 हैं. सो रोपवेने इथली सिटी फक्त एक्सप्लोर करायला होणार आहे.
months, 2.5 months. साइज के हिसाब से होता है. अभी ये वाली ये साइज 3/6, ये बड़ा वाला है. वो 2/5. इनको अभी 2 months लगेंगे. हाँ लगेगा. ये सब हाथ से ना, कटिंग से लेकर, इसीलिए. डिज़ाइन कौन हाँ वो डिज़ाइन design के देगा। भी ऊपर होता है. ये सिंग ये है यहाँ का लुक के अच्छा लिए. अच्छा. तो वो देख के कर रहे हैं क्या? हाँ ये ग्राफ देख के करना. ये भी हैंडमेड है. वो सिर्फ ग्राफ ही प्रिंटेड है और हाँ, ये ये ड्राइंग फोटो- सब हैंडमेड है. तो वो डिज़ाइनिंग कौन देता है? डिज़ाइन वो अंदर ऑफिस से लेकर देता है. वो बना वो के लोग फिर इधर बनाते हैं. पर. अच्छा डिज़ाइनर्स मतलब जहाँ से ऑर्डर्स अलग वगैरह से. आते होंगे ये ऐसा डिज़ाइन चाहिए तो वैसे बना कर हाँ देते. डिज़ाइंस भी ज़्यादा तो यहाँ का लोकल वो लाइक ये सिंगी लाइक स्नो, वो स्नो Okay. लायन, यहाँ का ड्रैगन, वो ओके. है ना. यहाँ का जो ट्रेडिशन हाँ, है वही वो होता है. कल्चर. पापा फायनली आपण इथे एम जी मार्गला आलो आहेत. जे आपण काल म्हणालो होतो की एम जी रोडला जायचं होतं. एम जी रोड खूप मस्त आहे आणि खरंच छान आहे आणि तुम्ही नक्की आलात तर इथे व्हिजिट कराच गॅरंटेड. कारण एकदम फॉरेनसारखं आहे. तुम्हाला आता व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा दाखवतो. त्याच्यानंतर त्याच्या अगोदरसुद्धा आधी अजून एक आम्ही गोष्ट केली होती. ती होती रोपवे जे सिटी टूर होतं आणि ती सिटी टूर मस्त होती. जो रोपवेचा व्ह्यू होता एकदम खतरनाक व्ह्यू होता. तो तुम्हीसुद्धा नक्की एन्जॉय करा. तोसुद्धा व्हिडिओमध्ये तुम्ही बघा. आणि आता तुम्हाला एम जी रोड दाखवतो. आणि आता एम जी रोड झालं की आम्ही सरळ परत घरी जाणार आहोत इथूनच. सर चला आता एम जी रोड बघूया आपण. हॅलो. फायनली आम्ही रूमवरती आलेलो आहोत आणि एम जी मार्ग आणि बरेच असा आजचा डे 3 होता. तिकडे आम्ही पूर्ण फिरून झालेलो आहोत आणि खूप धमाल आली आहे या प्रवासामध्ये. या प्रवासामध्ये बरंच काही इथे शिकायला मिळालं. बरंच काही इथलं कल्चर फिरायला मिळालं. इथे बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या आपल्या महाराष्ट्रात सुद्धा नाही आहेत. तर मला असं वाटतं की नक्कीच ह्या गोष्टीसुद्धा महाराष्ट्रामध्ये लोकांनी केल्या पाहिजेत. आणि त्याचबरोबर जसे इथल्या लोकांचं जे कल्चर आहे म्हणजे इथली माणसं म्हणा, त्याच्यानंतर इथली साफसफाई म्हणा, इवन इथे काही चोरीमारी हा प्रकार नाही आहे. त्याच्यानंतर जर आपण बघायला गेलो इकडे तर इथली माणसं खूप छान आहेत. जे कोऑपरेटिव्ह आहेत
सर्वांना सांभाळून घेतात. कोणत्या गोष्टीमध्ये त्यांचं अरेरावीची भाषा नाही, सगळ्यांना हाजी करून बोलणं, प्रत्येकाला रिस्पेक्ट देणं, अशा सगळ्या गोष्टी आहेत. आणि ओव्हरऑल खूप मस्त आहे. म्हणजे नक्कीच तुम्ही सिक्कीमला यायचा प्लॅन कराच, मी तर म्हणेन. कारण एवढी सफाई तुम्हाला आपल्या भारतामध्ये असं कोणतं राज्य मला वाटत नाही, भरपूर कमी राज्य असतील जिकडे सफाई इतकी छान असेल की जे सिक्कीममध्ये बघायला मिळालं आहे. म्हणजे अमेझिंग, अमेझिंग म्हणजे अमेझिंग. रोपवेचा जो व्ह्यू होता सुपर्ब. म्हणजे मी परत एकदा येण्याचा इथे प्रयत्न करेन आणि नेक्स्ट टाईम येईल तेव्हा मे बी बाईक राईड करण्याचा प्रयत्न करेन. सो आमचं बरेच असे पॉईंट्स होते जिथे कवर केले होते आणि मी सुद्धा ब्लॉगमध्ये टाकणारच आहे ते सगळे पॉईंट्स. तर तुम्ही सुद्धा आला तर या साईडला कवर करा. आता आमचं राहिलेलं आहे की नॉर्थ साईडचं जे जिकडे पेलिन आहे, इवन झिरो पॉईंट वगैरे ते सगळे कवर झालेले नाही आहेत. कारण त्यासाठी अजून एक 7 ते 8 दिवस हवेत आणि तेवढा वेळ नाही आहे. सो आमचा प्रवास हा इथपर्यंतच होता. आणि तसं सांगायला गेलं तर ओव्हरऑल एक्सपिरियन्स हा खूप छान होता सिक्कीमच्या बाबतीत. आणि सिक्कीमच्या माणसांना सुद्धा मी सांगेन की खरंच तुम्ही खूप छान टिकवून ठेवलेलं आहे. म्हणजे इथे कोणत्याही प्रकारची घुसखोरी नाही आहे. ट्रॅफिक रूल्स लोक फॉलो करत आहेत. अजिबात कुठेही कचरा मिळणार नाही. आणि त्याचसोबत तुम्ही इकडे टायमिंगची व्हॅल्यू आहे, लोक प्रत्येकाला रिस्पेक्ट देत आहेत, अशा सगळ्या गोष्टी इथे आहेत. सो एव्हरीथिंग इज गुड. मी तर म्हणेन, मी तर 10 पैकी त्यांना 10 देईन ह्या सगळ्या गोष्टींसाठी, असं आहे. सो आजच्यापुरती एवढंच. तर आता उद्याचा दिवस डे 4 आहे. तर उद्या बघू, उद्या दार्जिलिंगला आम्ही जायचा प्लॅन आहे. सो आत्तासाठी एवढंच. तर भेटू आपण आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हालाही माझे ब्लॉग्स पाहता येतील. आणि इवन तुमचे कोण फ्रेंड्स असतील त्यांना सजेस्ट करा जे सिक्कीमला जाण्याचा प्लॅन करत असतील. तर नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हेल्प होईल. सो आजच्यापुरती बाय बाय.